शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाला तिसरी व शेवटची फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या फवारणीत आपल्याला हरभरा पिकात घाटे अळीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटते। यामुळे आपल्याला तिसऱ्या फवारणीत एक चांगल्या अळीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकात अळ्यांचा त्या ठिकाणी नायनाट होईल आणि आपले उत्पादन या ठिकाणी वाढेल। मित्रांनो, तिसरी फवारणी ही हरभरा 90% घाटे अवस्थेत असताना आपल्याला ही कीटकनाशके वापरायची आहेत। जर आपल्या पिकात काही प्रमाणात घाटे असतील आणि फुले असतील तर आपल्याला फक्त इमामॅक्टिन बेंझोएट घटक असलेलेच कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे। आणि जर आपले हरभरा पीक 90% घाटे अवस्थेत असेल तर आपल्याला मी जी कीटकनाशके सांगतो ती आपण वापरली तरी चालेल। ज्यामध्ये आपल्याला हमला हे कीटकनाशक आपण वापरू शकतो। याचे प्रमाण आपल्याला 35 ते 40 मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे। किंवा आपण कोराजन हे कीटकनाशक वापरू शकतो। याचे प्रमाण आपल्याला 8 ते 10 मिली प्रतिपंप घ्यायचे आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण ॲम्प्लिको ही कीटकनाशक वापरू शकतो। याचे प्रमाण आपल्याला 10 मिली प्रतिपंप घ्यायचे आहे। किंवा आपण बॅराझोइड ही कीटकनाशक वापरू शकतो। याचे प्रमाण आपल्याला 25 मिली प्रतिपंप घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकांपैकी कोणती एकच कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे आहेत। आपले हरभरा पीक हे 90% घाटे अवस्थेत असेल तर तुम्हाला ही कीटकनाशके वापरायची आहेत। जर आपले हरभरा पीक हे काही घाटे 50% घाटे आणि 50% फुलावस्थेत असेल तर आपल्याला फक्त इमामॅक्टिन बेंझोएट घटक असलेलेच कीटकनाशक या ठिकाणी वापरायचे आहे। कारण या इमामॅक्टिन वापरल्याने आपल्या पिकामध्ये फुलगळ त्या ठिकाणी होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तसेच यासोबत आपल्याला आपल्या घाट्यांची साईज झाली पाहिजे, दाण्यांचा आकार वाढला पाहिजे। यासाठी आपल्याला पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे, या फवारणीमध्ये घ्यायचा आहे। विद्राव्य खत घेत असताना आपल्याला 0050 या विद्राव्य खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। या खताचा वापर करत असताना आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। तसेच यासोबत आपल्याला हरभरा पिकात जर मर होत असेल तर आपल्याला नेटिव्ह या बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो। नेटिव्ह वापरत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे आपण या फवारणीसोबत स्टिकर वापरले तरी चालेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हरभरा पिकात तिसरी व शेवटची फवारणी घ्यायची आहे। या फवारणीमुळे आपल्या पिकातील घाटे अळीची समस्या या फवारणीतून दूर होणार आहे। तसेच आपल्या हरभरा पिकाचा जो दाण्याचा आकार आहे हे वाढायला देखील या ठिकाणी मदत होणार आहे। आणि तसेच जी काही मर रोग आहे ती देखील थांबायला या ठिकाणी मदत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हरभरा पिकात तिसरी व शेवटची फवारणी या ठिकाणी करायची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।